नांदगाव ग्रामपंचायतच्या सहकार्याने आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने नांदगाव तिठा बाजारपेठ येथे रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। स्थानिकांसह लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी, रिक्षा संघटना पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते। नांदगाव तिठा परिसराची स्वच्छता करीत सर्वांना स्वच्छता संदेश देणारी पत्रके वाटप करीत स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले। सुरुवातीला मिशन सिंधुदुर्गचे मुख्य स्वच्छता दूत पत्रकार गणेश जेठे यांनी प्रास्ताविक करताना स्वच्छता मिशनचे काम सांगितले। त्याशिवाय स्वच्छता मोहीम का राबविली जाते याची माहिती दिली। राष्ट्रगीताने स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके, सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र सामंत, माजी जिल्हा परिषद सभापती नागेश मोरिये, माजी सरपंच पंढरीनाथ वांगणकर, वैभववाडी नायब तहसीलदार दिलीप पाटील, वारगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके, प्राध्यापक विनायक पाताडे, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा मगदूम, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेंद्र उर्फ पप्पी वांगणकर, रिक्षा संघटना अध्यक्ष किशोर मोरिये, विलास कांडर, भाऊ काजी, दिलीप बापर्डेकर, तेजस माळकर, सुनील गावकर, पत्रकार संजय सावंत, उत्तम सावंत, प्रदीप राणे, तुषार नेवरेकर, मोहन पडवळ, ऋषिकेश मोरजकर, गुरुप्रसाद सावंत, सचिन राणे, नम्रता कुडाळकर, अश्विनी पेडणेकर, आनंद परब, रोहित मोंडकर, प्रदीप हरमळकर, अद्वैत सावंत, विजय जामदार, विजय गायकवाड यांच्यासह स्वच्छता दूत व ग्रामस्थ उपस्थित होते। आज नांदगाव गावामध्ये स्वच्छता मिशनने स्वच्छता मोहीम राबवली आणि या मोहिमेमध्ये आम्हाला जे ह्या गावचे सरपंच आहे माननीय रविराज मोरजकर यांनी खरोखर चांगल्या प्रकारचे सहकार्य केलं। सगळ्या लोकांना ग्रामस्थांना आवाहन केलं आणि आम्हाला हँडग्लोव्ज आणि इतर सगळ्या वस्तू पुरवल्या। त्याबरोबर इथले जे ग्रामस्थ आहेत पंढरी वांगणकर त्यांनी सुद्धा चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आणि खास करून जिल्हा परिषद सदस्य संतोषजी पारकर हे सुद्धा उपस्थित होते। पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके मॅडम उपस्थित होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी सभापती नागेश मोरिये हे सुद्धा वेळ काढून आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते। त्याशिवाय नायब तहसीलदार वैभववाडीचे दिलीप पाटील यांनी सुद्धा खास उपस्थिती या ठिकाणी लावली होती आणि अशा पद्धतीने स्वच्छता मिशनमध्ये सर्व लोकांनी सहभाग घेतला होता। यासाठी जे गार्बेज होतं, जे पिशव्या होत्या त्या कणकुलीचे उद्योजक मानकर यांनी दिलेले आहेत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। त्याशिवाय जे हँडग्लोव्ज आहेत ते सरपंचांनी दिले, त्याशिवाय प्रशांत कुचडे जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा दिलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे मला आनंद वाटला की आम्हाला सगळ्यांना की नांदगावचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य केलं। विशेष म्हणजे या गावचे सरपंच दिखावा म्हणून नाही तर प्रामाणिकपणे स्वतः मेहनत घेऊन कचरा उचलत होते, याचा आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद वाटला आणि ही सगळी मोहीम आपले सर्व स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी जे पत्रकार आहेत, इथल्या मेडिकल ऑफिसर इरफान, इथले उपसरपंच यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली, इथल्या एमओजी मेडिकल ऑफिसर डॉक्टर वर्षा मगदूम यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि अशा पद्धतीने सगळेजण सहभागी झाले आणि नांदगाव ग्रामस्थ आणि इथल्या सर्व परिसरातील ग्रामस्थांचे आम्ही सर्वजण स्वच्छता मोहिमे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग।